शुभ सायंकाळ. हर हर महादेव. तर आपण सध्या आता निघलेलो आहे माऊली ट्रॅव्हल्स यात्रेसोबत. आपली बॅग पूर्णपणे भरलेली आहे आणि आपले रोजचे गल्लीतले पोरं लहान लहान ते बसलेले पाठीमागं बघू शकता. तर चला आता निघूया आपण आणि आपला भाऊ पण आहे मागं. चला, हर हर महादेव, जय महाराष्ट्र. आणि आजचा पूर्ण ब्लॉग बघायला विसरू नका. तर आपण आता लक्झरीत बसलेलो आहे आणि नर्मदा परिक्रमेसाठी चाललेलो आहे. आता टायमिंग कमीत कमी किती 6:45 वाजलेले आहे. आणि ज्यांनी आपल्याला आव्हान केलं होतं छबू काका ते पण बसलेले आहेत. ते दोन शब्द काहीतरी बोलतील आता. नर्मदे हर. आज श्रीरामपूर येथून महानर्मदा परिक्रमा प्रस्थान झालेला आहे. आमचा मित्र समाधान कंदे याचा पण योग माझ्याबरोबर येण्याचा आला, त्याला पण धन्यवाद खूप खूप. नर्मदा मैया आता प्रवास सुखरूप करेल. सायकलवर फिरणं आणि गाडीत बसून फिरणं हे खूप योग्य आहे. आणि माझा उलट आज योग आलेला आहे की नर्मदा परिक्रमा माऊली यात्रा हे. तर विषय असा आहे का सायकलवर फिरणं पण मला जास्त, पण आता मला येऊन म्हणजे विषय असा झाला आहे का येऊन मला 2 ते 3च महिने झाले महाराष्ट्रात येऊन. पण मला अजून पण बाहेर निघायचं आहे. आता लवकरात लवकर माझे 4 ज्योतिर्लिंग अजून राहिलेले आहे, जे की भारतातलं सगळ्यात शेवटचं टोक रामेश्वरम तामिळनाडू ते पण राहिलेले. ते पण आपलं यात्रा कंप्लीट लवकरात लवकर आपण सुरू करू, कारण की तब्येत पण खूप काही खराब झाली होती, त्यामुळं वेळ पण भेटत नाही पहिली गोष्ट. तर चला, पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दिसून जाईल आज रात्रीतून काय घडले फार जवळपर्यंत. सगळे बसमधले जेवढे ना तेवढे सगळ्यांनी ज्यांनी डबे आणले तेवढे सगळ्यांनी या ठिकाणी जेवणासाठी बसणार आहे. ते सगळेजण. तर चला आपण पण जेवू. काकांनी जेवण करणार आहे आता. चला जेवण करू. तोपर्यंत पूर्ण ब्लॉग बघायला विसरू नका आज संध्याकाळचा. हर हर महादेव. बसमधले सगळेजण आता जेवायला बसलेले पूर्णपणे सगळेजण जेवायला बसलेले. आता जेव्हा कॅमेरा बंद होता तेव्हा वरती नव्हते बघत, आता कॅमेरा चालू होते वरती बघा ना. सगळेजण इकडं बसलेले बघू शकतो पूर्णपणे बसलेले सगळे. बसलेले सगळे. करा जेवण, करा जेवण करा. हे आपले छत्रपती संभाजीनगरकर बीड जिल्हा पाटोड्यामधले. कारण की मी आत्ता गेले 2 महिने झाले मी पण बीड जिल्ह्यामध्येच होतो. आपले तुमचं जे गाव सांगितलं ना तुम्ही, तर तिकडून पण आलो होतो जाऊन मी. तुमचं जे गाव आहे ना त्या गावात 1 दिवस मुक्काम झाला होता. मला तिथलं म्हणजे एवढं प्रेम भेटलं जेवणाच्या बाबतीत तर सांगूच नका पहिली गोष्ट. कारण की 1 दिवस थांबत होतो मी, त्यांनी मला दुसरा दिवस पण थांबून घेतलं. एवढं तिथलं मला प्रेम भेट. तिथले पोरं होते सगळेजण. तर आता कोबीची भाजी, बाजरीची भाकर सगळेजण बसमध्ये जेवायला बसलेले. इकडं छबू काका बसलेले जेवायला. पूर्णपणे टीम बसलेली. मी पण बसलो जेवायला. पाठीमागून टीम बसलेली आहे. जेवणाची पूर्ण दाखवून देतो थोड्या वेळी. तर गाव कोणतं तुमचं? आपले हे लोणी बुद्रुकमधले आहे सगळेजण. कारण की माझ्या दाजीचं गाव पण दाड म्हणून आहे, त्या ठिकाणचे सगळेजण. लोणी बुद्रुक बोलले होते की भाऊ ब्लॉग व्हिडिओमध्ये आम्हाला यायचं आहे, म्हणजे ते चालू नव्हता कॅमेरा तरी पण बोलले होते यायचं आहे. तर भाऊंची इच्छा आपण पूर्ण करून टाकू. भाऊला आपण व्हिडिओ घेऊन टाकू. तर भाऊ चहा भेटेल ना? पाणी घेतो. चालू आहे का? तर बघू शकता गरमागरम चहा, एकदम चहा बनवत आहे का. तर आपलं आता चहा गरमागरम चहा घेतो आणि भाऊ काही 2 शब्द बोलणार आहे. चहा क्वालिटी आता दाखवतो तुम्हाला. चहा क्वालिटी 1 नंबर आहे. भाऊ बोला काय बोलायचं. समाधान भाऊ आले चहा प्यायला, तुम्ही पण या. चहाची क्वालिटी चेक करा, कसा चहा आहे आमचा सांगा.
आणि रोड कोणता आहे ते पण सांगून द्या. मुंबई आग्रा हायवे सोंदाण्यापाशी आपले हॉटेल पडतं, हॉटेल अन्नपूर्णा मालेगावपासून. आणि हॉटेलचं नाव आहे अन्नपूर्ण हॉटेल. नक्की या जेवणाची उत्तम सोय आहे इथं. आता मी चहा घेतो आणि लगेच निघतो. समोर बघू शकता बस आहे आणि ड्रायव्हर स्वतः समोर आहे माझ्या. त्यांना पण व्हिडिओत घेण्याची इच्छा आहे माझी, कारण की आम्ही 2 शब्द नंतर बोलू आता काय असतील ते. तर चला चहा घेतो. तोपर्यंत तुमचे जेवण झाले का मला कमेंट करून सांगा नक्की. एकच नंबर. एकच बरोबर. चहा कशी काय भेटली? एकच नंबर. सापडलं तुमचं? तुमचा परवाच कस काय चालू आहे? एकदम मस्त पैकी चालू आहे.